नमस्कार. 25व्या श्लोकामधला खरोखरच यज्ञानाम जप यज्ञोस्मी हा विषय आपण घेतला आणि जप करणं म्हणजे नाम घेणं. इतकं सोपं आहे की कलियुगामध्ये नामाला पर्याय नाही. आपण या विषयासाठी आणखीन एक महाभारतातला प्रसंग ऐकूया, म्हणजे मग आपल्याला तो मुद्दा पक्का होईल की नाम घ्यायचं म्हणजे काय, जप करायचं म्हणजे नाम घ्यायचं. जी आपली देवता आहे, आपलं जे आराध्य दैवत आहे, त्याच्या अनुसंधानात राहायचं, त्याच्या नामस्मरणात सातत्याने राहायचं. एक महाभारतातला प्रसंग सांगते. खरंच तो महाभारतात घडला की नाही, मूळ महाभारतात तो आहे की नाही, याबद्दल कदाचित थोडी साशंकता असेलही, परंतु विविध मंडळींनी महाभारतावर जे काही निरूपण केलेलं आहे, लेखन केलेलं आहे, त्याच्यामध्ये हा जो प्रसंग सांगतात तो मनाला भावतो, त्यामुळे नक्कीच आपल्याला आवडेल. झालं असं की महाभारताचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला आणि आता धर्मराज युधिष्ठिराला राज्याभिषेक करायचा असं खरं म्हणजे निश्चित झालं. परंतु प्रत्येक गोष्ट भगवंताला विचारून, श्रीकृष्णाला विचारून त्याच्या मान्यतेनेच करायची. म्हणून धर्मराज युधिष्ठिर भगवंताकडे आले आणि म्हणाले, कौरवांच्या किंवा त्या दुर्योधनाच्या सत्तेला जनता कंटाळलेली होती, तर आता लवकरात लवकर राज्याभिषेक करूया आणि आपण जनतेला सुखी करूया. तर केव्हा करूया राज्याभिषेक, असं धर्मराज युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारलं, भगवंताला विचारलं. आणि भगवंताने त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं एक स्माईल दिलं. धर्मराज युधिष्ठिराला असं वाटलं की काहीतरी चुकलं का आपलं, म्हणून ते म्हणाले, माझं काही चुकलं का, तुम्ही हसलात का. तेव्हा भगवंताने सांगितलं, नाही नाही, माझ्या काही मनात विचार आला, असं काही नाही. मग म्हणाले, केव्हा करूया राज्याभिषेक, मी ते विचारायला आलो आहे. आणि मग राज्याभिषेकासंबंधी विचार करताना भगवंतानी एक महत्त्वाची गोष्ट या मंडळीला सांगितली. भगवंत असं म्हणाले की आपण युद्ध जिंकलो, ही गोष्ट खरी आहे, परंतु युद्ध जिंकताना सगळ्या गोष्टी न्याय्य मार्गानं नाही आहेत झालेल्या. काही गोष्टी आपण अन्यायानं केलेल्या आहेत आणि त्या करताना आपल्याला जे काही पाप लागलेलं आहे त्याचं पाप क्षालन करायला हवं. तेव्हा धर्मराज लगेच म्हणाला, मग मी काही यज्ञ करू का. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की नाही, यज्ञ वगैरे करायची आवश्यकता नाही, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही 5 जण राज्याभिषेक करण्यापूर्वी वनात जा 1 महिनाभर. आता या मंडळींना 14 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, इतकं सगळं माहीत होतं की 1 महिन्याचा वनवास म्हणजे त्यांच्या दृष्टीला काहीच नव्हतं. ते म्हणाले, हरकत नाही, 1 महिन्याने आपण राज्याभिषेकाचा कार्यक्रम ठरवू. आणि ही 5 मंडळी, 5 भाऊ पांडव हे 1 महिन्यासाठी वनात गेले. 1 महिना वनात राहून आले. त्या वनात राहण्याची त्यांना तसं म्हटलं तर चांगलीच सवय होती. आणि महिन्याभरांनी परत आल्यावर स्वाभाविकच भगवंताची आणि त्यांनी भेट घेतली की आम्ही असे महिन्याभरातून परत आलेलो आहोत, तू म्हटल्याप्रमाणे वनात जाऊन आला आहे. वनात काय करायचं तेही भगवंतांनी त्याला सांगितलं होतं की काही करायचं नाही, वनात राहायचं आणि अखंड नाम घ्यायचं, अनुसंधानात राहायचं भगवंताच्या. ज्या राज्याचं तुम्हाला आता राज्याभिषेक होईल आणि राज्य करायचं आहे, तत्पूर्वी पापक्षालन होण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा मार्ग नाही, तर भगवंताचं नाम तुम्ही घ्यायचं. आणि त्यामुळे त्याच्या सांगण्याप्रमाणे महिनाभर वनात राहून या 5 पांडवांनी, आपण म्हणतोय तसं भगवंताची विभूतीच आहे ना, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, त्या अन्य काही यज्ञ न करता जप कर असं सांगितलं. आणि मग ही मंडळी परत आल्यानंतर भगवंतानी त्यांना असं विचारलं की तुम्ही या महिन्याभरात काही विशेष पाहिलं का. भगवंताचा प्रश्न बघा काय आहे, विशेष काही वनामध्ये तुम्हाला दिसलं का. तर सगळ्यांजवळ खूप काही सांगण्यासारखं होतं, कारण त्यांना खरंच काही विशेष दिसलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा धर्मराज युधिष्ठिर म्हणाला, हो भगवंता, एवढे वर्ष वनात राहिलो, 14 वर्ष वनवासात होतो, अज्ञातवासात होतो, तेव्हा न बघितलेली गोष्ट मला आत्ता ह्या महिन्याभरात दिसली. तर काय दिसली, तर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, मला 2 सोंडी असलेला हत्ती दिसला, जो कधीच मी वनात पाहिला नव्हता. त्याला 2 सोंड होत्या आणि दोन्ही सोंडांनी तो खात होता, म्हणजे काय गवत खात होता. तर हे मला आश्चर्य वाटतं, असं कसं होईल, असा हत्ती मी पाहिला नव्हता. पुन्हा भगवंतानी नुसतं स्माईल दिलं आणि भीमाकडे मोर्चा वळवला. भीमा, तुला काय दिसलं. तर भीमाने सांगितलं की हो, मला पण एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. ती अशी होती
की मी एका वनामध्ये फिरत असताना एक मोठी विहीर पाहिली आणि त्या विहिरीच्या भोवताली आणखीन 4 विहिरी होत्या. त्यामधली जी विहीर होती फार मोठी होती आणि त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी होतं. पण ह्या ज्या 4 विहिरी भोवताली होत्या त्या कोरड्या ठाण होत्या, एक थेंब पाणी नव्हतं. तर हे आश्चर्य आहे. साधारणपणे आपल्याला पण माहिती आहे की जिथे एखाद्या तळ्याच्या सरोवराच्या ठिकाणी आपली घरं असतील ना तर आपल्या विहिरीला पण पाणी असतं. जवळ जर पाण्याचा एवढा मोठा साठा आहे तर या 4 विहिरी कोरड्या कशा? हे आश्चर्य भीमाला वाटलं आणि भीमाने ते भगवंताजवळ व्यक्त केलं. पुन्हा भगवंतांनी हसून नेमका याचा अर्थ काय आहे ह्याही मंडळींना कळेल. आश्चर्यकारक होतंच. अर्जुनाकडे मोर्चा वळला, अर्जुना तू काय पाहिलंस? तेव्हा अर्जुनाने म्हटलं की हो मी पण एक आश्चर्यचकित वाटणारी गोष्ट पाहिली. जंगलामध्ये मी फिरत असताना एक असं मरून पडलेलं जनावर होतं आणि त्या मरून पडलेल्या जनावराच्या वरती तो काय गिधाडं येत होती आणि ती गिधाडं त्याला टोचत होती, तोडून लचके तोडून खात होती. पण त्याच्यामध्ये मी असं पाहिलं की एक गिधाड अत्यंत देखणं वाटेल असं मोठे मोठे पंख असणारं आणि त्या पंख्यावर वेदांच्या काही ऋचा लिहिलेल्या म्हणजे जणू काही त्याच्यावर कोरून काढलेल्या होत्या असं एक गिधाड मी पाहिलं बाबा. असं कधीच पाहिलं नव्हतं. बरं तेही आता एवढं सगळं छान होतं, एवढं त्याच्याजवळ वेदोक्त असं त्याच्या पंखांवरती असं सगळं कोरलेलं होतं. पण ते गिधाड पण असंच त्या प्राण्यावरती हे करून लचके तोडत होतं. ते मला जरा आश्चर्यकारक वाटलं. असं त्यांनी पण अर्जुनाने पण सांगितलं. आणि नकुल सहदेव हे नेहमीच जोडीनंच राहत असत. ते एकटे कुठे जातच नसत. त्या वनामध्ये दोघं फिरत होते. त्यांना विचारलं तुम्ही काय पाहिलं? तेव्हा त्यांनी सांगितलं की हो आम्हाला पण एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. आम्ही असं डोंगरावरून उतारावरून उतरत होतो आणि अचानकपणे असं झाडं वगैरे पडल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिलं तर एक मोठा धोंडा असा उंचावरून इतका वेगात खाली येत होता आणि तो येताना आपल्याबरोबर किती दगड धोंडे माती झाडं अशी सगळी आणत होता. आम्ही घाबरून पळालो आणि ज्या बाजूला उतार त्या बाजूला तो धोंडा येत होता स्वाभाविकच आणि त्याच्याबरोबर हे सगळं तो आणत होता. आणि मग आम्ही वळून पाहिलं सुरक्षित जागी आल्यावर. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की एका म्हणजे एवढी मोठमोठी झाडं घेऊन बरोबर आलेला हा धोंडा एका झुडपाच्या तिथे मात्र थांबला. असं कसं घडलं? झुडपाचं अशी काय ताकद होती की एवढ्या मोठ्या धोंड्याला थांबवायची? मग धोंडा तिथे कसा का थांबला? असं म्हणजे आम्हाला पण आश्चर्य वाटलं. 4ही भावंडांनी म्हणजे 5ही भावंडांनी 4 मोठी आश्चर्य भगवंताला सांगितली. आणि धर्मराज युधिष्ठिराच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. ह्याच्यात काहीतरी असं फार विशेष रहस्य आहे की जे रहस्य भगवंतानीच आपल्याला सांगायला हवं. म्हणून लगेच त्यांनी हे श्रीकृष्णाला विचारलं की अरे काय आहे याच्या मागे काय? आम्ही असं काय बघितलं सगळं? तेव्हा भगवंताने सांगितलं होय तुम्ही जे बघितलं ना त्याचा अर्थच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि भगवंतानी सांगितलं की आता इथून पुढे 25 वर्षांनी माझं अवतार कार्य मी संपवणार आहे, मी देह ठेवणार आहे आणि त्यावेळेला कलियुग सुरू होणार आहे. द्वापारयुग संपेल आणि कलियुग सुरू होईल. आणि कलियुग सुरू झालं की काय घडेल याची एक झलक, याची एक चुणूक तुम्हाला या 4 प्रसंगातून दिसली आहे. आणि मग भगवंतानी या 4ही प्रसंगाचा अर्थ या 5ही पांडवांना समजावून सांगितला की आता कलियुग सुरू होणार आहे म्हणजे काय होणार आहे. ते म्हणाले धर्मराजा तू जे पाहिलंस ना 2 सोंडा असलेला हत्ती तर खरंच आहे. कलियुगामध्ये बहुसंख्य सरकारी कर्मचारी जे असतील किंवा नोकर असतील, मंत्री असतील, सरकारचे सल्लागार असतील, ही सगळी मंडळी पैसे खातील. दोन्ही तोंडाने पैसे खातील. लोकांना नाडतील, लोकांची कामं करून घेण्यासाठी लोकांकडून पैसे घेतील, वाटेल तसे पैसे खातील. अशा प्रकारचं कलियुगामध्ये घडेल. कलियुग न्यायाचं राज्य करणार नाही हे दाखवण्यासाठी तुला हे दिसलं. आपल्याला माहिती आहे महाभारतातला एक प्रसंग यापूर्वी पण मी आपल्याला सांगितलं, आज आठवण करून देते की असं झालं की धर्मराज युधिष्ठिर राजा झाला आणि एक दिवस त्याच्याकडे 2 शेतकरी आले आणि त्या शेतकऱ्यांचं एकमेकांच्यात काय वाद होता तो गंमतशीरच होता. एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन विकत घेतलेली होती आणि जेव्हा पाऊस पडायच्या अगोदर त्यांनी जमीन खणली की आता पाऊस पडणार आणि मग आपण बियाणं पेरायचं. ते खणताना त्याच्या शेतामध्ये त्याला एक सोन्याचा मोहरा असलेला हंडा मिळाला. आता यांनी नुकतंच शेत विकत घेतलेलं होतं ना, हे शेत ज्याचं होतं त्याचा हा हंडा असणार.
द्वापारयुगातला शेतकरी आहे. त्यामुळे या द्वापारयुगातल्या शेतकऱ्यांनी लगेच त्या शेतकऱ्याला जाऊन तो हंडा दिला आणि म्हणाले की अरे मी तुझ्याकडून शेत घेतलं ना, या शेतात हा हंडा मिळाला, हा तुझा असणार. बरं हा शेतकरी पण कसा, तो म्हणाला अरे मी तुला शेत विकलं ना, तर शेतावर येणारं धान्य जसं तुझं आहे तसं जमिनीखाली असणारं पण आता तुझंच झालं, आता हे माझं नाही. आपण कल्पना पण नाही करू शकणार ह्या उत्तराची, कल्पना पण नाही करू शकणार. पण द्वापारयुगातले शेतकरी हा हंडा दोघंही म्हणत होते माझा नाही. आता काय करायचं, मग प्रश्न निर्माण झाल्यावर उत्तराला काय जायचं लगेच. म्हणून धर्मराजाकडे, युधिष्ठिराकडे, राजाकडे गेले हे दोन शेतकरी आणि आपलं गाऱ्हाणं सांगितलं की मी याला शेत विकलं, आता ह्या शेतामध्ये त्याला हा हंडा मिळाला आहे आणि तो आता माझ्याकडे घेऊन आला आहे. तो म्हणतो हा तुझा आहे. अहो माझा कसा असेल, मी तर त्याला शेत विकलं आहे ना, आणि शेतावर येणारं धान्य नाही का आता त्याचंच असणार आहे, मग त्या शेताच्या जमिनीखाली असणार आहे, माझं कसं असेल, असं सगळं त्यांनी सांगितलं. आणि धर्मराज युधिष्ठिराला वाटलं की अगदी बरोबर आहे, आपण असं करूया, त्या हंड्यामधले ज्या सोन्याच्या मोहरा आहेत त्या निम्म्या निम्म्या करूया, दोन शेतकऱ्यांना देऊया आणि त्यांचं कौतुक करू जनतेपुढे आणि आपण हे मिटवूया. पण क्षणभरात त्याच्या मनात असा विचार आला की आपण कृष्णाला विचारूया का, असं असं झालं आहे, काय करायचं. आणि म्हणून धर्मराज युधिष्ठिर या दोन्ही शेतकऱ्याला घेऊन भगवंताकडे आला. कृष्ण बसला होता आणि कृष्णाला म्हणाला आज काय काम काढलं, तर धर्मराज मी आज काम घेऊन आलो आहे. जाताना असं झालं की आता कृष्णाच्या राजवाड्यात शिरणार तेवढ्यामध्ये बाहेर एका मोठ्या वृक्षाला एक असा काळा कभिन्न, काळे कपडे घातलेला, काळा दिसणारा, राकट असणारा अशा माणसाला करकचवून बांधून ठेवलेलं होतं. तेव्हा धर्मराज कृष्णाला भेटल्यावर म्हणाले की अरे अरे काय, कशासाठी याला बांधून ठेवला आहे, तो मरेल माणूस, काय असं काय गुन्हा केला. बरं हा राजा आहे ना, राजाला कळलंच पाहिजे सगळं. म्हणून त्यांनी विचारलं की हा काय प्रकार आहे. तर कृष्ण मला तू काय काम घेऊन आला आहेस ते विचार, ते बाकीचं राहू दे सगळं. नाही म्हणाला असं कसं, मी माझं काम सांगणारच आहे, पण एक राजा म्हणून मला माहिती पाहिजे ना काय चाललेलं आहे राज्यात, तर काय त्याला झाडाला बांधून ठेवलं आहे, काय असा गुन्हा त्यांनी केला आहे. तेव्हा कृष्ण म्हणाला की कळेल तुला. अरे बापरे, आता कळेल तुला, म्हणून मग यांनी याचा मुद्दा सांगितला. हे सगळं सांगत असताना म्हणजे दोन शेतकऱ्यांचं जे काही एकमेकांचं मत होतं ते धर्मराज युधिष्ठिर भगवंताला सांगतायत आणि ते सांगत असताना या शेतकऱ्यांच्या मनामध्ये गडबड झाली आणि कृष्णाला तर सगळं सांगून झालं आणि कृष्ण आता काही निर्णय देणार, तर यातले दोघंही शेतकरी म्हणाले राजासाहेब आमचं चुकलं, हा हंडा आमचाच आहे. तो पण म्हणाला हा हंडा माझाच आहे, तो माझ्याकडे घेऊन आला आहे, माझाच आहे. हा पण म्हणाला माझ्या शेतात मिळाला आहे म्हणजे माझाच आहे. आता आली का पंचायत. आत्ता ते सांगत होते की माझं नाही आहे, तेव्हा पुन्हा नेहमीच्या पद्धतीने कृष्णाने आपलं हास्य दाखवलं आणि म्हणाला हे बघ, ही कलियुगाची चुणूक आहे. कलियुगामध्ये सगळं तुझं ते माझं, माझं ते माझंच, अशीच मंडळी असणार आहे, काही कोणी कोणाला देणार नाही. आणि मग याला का बांधला आहे, तर याला थोडं तरी सैल सोडलं तर काय होईल, तर असं होईल, म्हणून त्याला बांधून ठेवलेलं आहे, असं कृष्णाने उत्तर दिलं. आपल्याला प्रसंगातलं महत्त्वाचा भाग कळेल की कलियुगामध्ये काय घडणार आहे, तर ह्या अशा गोष्टी घडतील. आत्तासुद्धा धर्मराजाने 2 सोंडेचा हत्ती पाहिला आणि त्याचं उत्तर भगवंताई दिलं की ही सगळी मंडळी सत्ता मिळाली की सत्ता पिपासू ज्याला म्हणतात तशी होतील. मग स्वाभाविकच दुसरा आता भीमानी जे पाहिलं, त्या भीमानी पाहिलेल्या त्या विहिरींचा पण भगवंतानी उत्तर दिलं की काय आहे त्यात, तू पाहिलीस ना मध्ये विहीर आहे, त्याला पाणी आहे, भोवती 4 विहीर आहेत, त्याच्यात पाणी नाही आहे. तर कलियुगामध्ये असंच घडेल, एकाच ठिकाणी एकत्रित झालेली संपत्ती, एकत्रित झालेली ऐश्वर्य तुला दिसेल, तिच्या भोवती मात्र दारिद्र्य दिसेल. हे मोठे मोठे टॉवर दिसतील, त्याच्यापुढे झोपडपट्ट्या दिसतील, धान्याची भरलेली कोठारं दिसतील आणि तिथेच भुकेनं तडफडणारी जनता पण दिसेल, माणसं पण दिसतील. हे सारं एकाच ठिकाणी एकाच वेळेला तुला दिसेल, कारण कलियुग असणार आहे आणि आपण ते पाहतोच आहोत हल्ली. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं तेव्हा द्वापारयुगात असताना अखेरच्या वेळात ती गोष्ट आज आपण पाहतो. अर्जुनाने जे पाहिलं होतं त्यांनी असं पाहिलं की सत्य, त्रेता आणि द्वापारयुगामध्ये राजसत्तेवर धर्मसत्तेचा किंवा राज्यातल्या विद्वानांचा, साधुजनांचा वचक होता. राजाला प्रत्येक गोष्ट ऋषीमुनींना विचारावी लागायची. राजाला काही प्रश्न असले की तो विद्वानांना, ऋषीमुनींना विचारत असे. धर्मसत्ता सगळ्यात श्रेष्ठ,
इतकंच कशाला, मंदिराची उंची ही राजवाड्यापेक्षा अधिक असायची, इतकं धर्माला महत्त्व होतं. आणि असं असल्यामुळे अधर्माने एखादा जर राजा वागला तर त्याला शासन करण्याचा अधिकार पण धर्माला होता. असं आधीच्या 3 युगामध्ये होतं. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात असं होतं. परंतु आता अर्जुनाने जे पाहिलं, अर्जुनाने काय पाहिलं आपल्या लक्षात असेल की अर्जुनाने असं म्हटलं की अरे गिधाड चांगलं दिसतं आहे, अत्यंत म्हटलं असे मोठे मोठे पंख आणि पांढरशुभ्र असं गिधाड होतं, त्याच्यावरती छानपैकी ऋचा लिहिलेल्या होत्या वेदांमधल्या, आणि ते पण ते मेलेलं जनावर असे लचके तोडत होतं. त्यावर भगवंतांनी सांगितलं हे कलियुगात असंच घडेल की विद्वान असतील, बुद्धिमान असतील, शास्त्रज्ञ असतील, पण ते राज्य सरकारचे किंवा काय राजशासकाचे मिंधे होतील. ते काय म्हणते, राजाला काय हवं आहे किंवा नेत्यांना काय हवं आहे तेच ते सांगतील, आपल्या बुद्धीने काय पटलं आहे हे ते सांगणार नाही. आज आपण मीडियाचं जे पाहतो की मीडिया ज्यांच्याकडून पैसे घेतं त्यांना काय हवं आहे तेच पेपरमध्ये छापतं. मग खऱ्या खोट्याचा, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या मनाला काय वाटतं, आपल्या सत्सद्विबुद्धीचा काही विचार करणार नाही. आपल्याला जो पैसा देतो आहे त्याला काय हवं आहे तेच छापलं जाईल. हे असं कलियुगात घडेल. आणि मग तिथे विद्वत्ता वगैरे सगळी त्याच्याजवळ एवढं बुद्धी, म्हणजे इतका तो दिसतोय रुबाबदार असं तो सांगतोयस, आणि त्याच्यावर ऋचा लिहिलेल्या आहेत, विद्वत्ता आहे, आणि तोही तेच करतोय. विद्वान लोकसुद्धा स्वार्थासाठी राजसत्तेपुढे अशी लाचारी पत्करतील. असं कलियुगामध्ये घडेल असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि नकुल सहदेवाचा जो प्रसंग होता, आता आपण जपयज्ञोस्मी याच्यामध्ये येणार आहोत. आपल्या मैत्रिणीला जप शब्दाचा नाम घ्यायचं याच्याबद्दलची माहिती होती म्हणून एवढा सगळा कथाप्रसंग सांगितला. आणि नकुल सहदेवाला भगवंत म्हणतोय की तू जे पाहिलंस ते मात्र असं आहे की कलियुगामध्ये तुमच्या आमच्यासारख्यांना मिळालेलं एक हे वरदान आहे. काय वरदान आहे तर असं घडेल, असे भ्रष्टाचाराचे, अनाचाराचे आणि अत्यंत कुप्रवृत्तीचं सगळं घडेल. आणि त्याचे असे पहाड जरी आले तरी देखील भगवंताच्या नामस्मरणाने ते जे काही त्या सगळ्या अशा अनाचाराच्या आणि भ्रष्टाचाराचे जे पहाड असतील ते सगळे आपलं रक्षण करतील. एक नामस्मरणामुळे या अशा सगळ्या गोष्टींपासून आपलं रक्षण होईल. असा एक त्याच्यामधून आपल्याला तू जे पाहिलंस की असे सगळ्यांना आणत होते, दगड धोंडे माती झाडं झुडपं सगळी येत होती. आणि एका सामान्य झुडपाला, हे सामान्य झुडूप म्हणजे काय आहे तर यज्ञानाम जपयज्ञोस्मी, काही मोठे मोठे यज्ञ करायची आवश्यकता नाही. जप करावा, नामस्मरण करावं, भगवंताच्या अनुसंधानात राहावं, त्याच्यातून आपल्याला छान मार्ग मिळेल. कलियुगामध्ये कितीही दुःखाचे, संकटाचे, वाईट गोष्टींचे पहाड जरी आपल्यावर आदळले तरी नामजपाने आपल्याला निश्चित सुरक्षित ठेवता जाईल. अशा प्रकारचा विचार भगवंतांनी ह्या प्रसंगातून आपल्याला सांगितला. तर आता आपल्याला कळेल की कलियुगामध्ये आपण आहोत, तर नामाशिवाय पर्याय नाही आहे. अनेक संतांनी आपल्याला गोष्ट सांगितली. आपण मागच्या वेळेस नामाचा विचार करताना पाहिलं होतं. मला आठवण सारखी गोंदवलेकर महाराजांची होते की महाराज म्हणतात नामाशिवाय काही करू नका. 365 दिवस रोजच्या प्रवचनातून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे नाम घ्या, अखंड नामात राहावं. बरं त्याच्यासाठी माळ हातात घ्यायला हवे असंही नाही. तुम्ही कामात असा, तुमच्या हाताने कामं दुसरी होतील, पण तुम्ही नामात राहा, अनुसंधानात राहा. एवढं केलं की आपले सगळ्या गोष्टी भगवंत छान करून टाकेल याच्याबद्दलची एक खात्री या नामजपाने आपल्याला दिली आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतोय ती विभूती माझी आहे, नामजप ही माझी विभूती आहे असं भगवंताने सांगितलं. भगवंताला शोधायला इथे तिथे जायला नको, गर्दीच्या ठिकाणी जायला नको, लाईनीत उभं राहायला नको. आपण घरात बसून छानपैकी अनुसंधानात राहून भगवंताचं नाम घेऊ शकतो. भगवंताची ती विभूती आहे. त्याच श्लोकामध्ये आपली आणखीन एक विभूती राहिली आहे. 25व्या श्लोकातली शेवटची, स्थावराणाम हिमालया. पृथ्वीला धारण केलेला जो पर्वत आहे तो हिमालय, त्या पर्वताला भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. हिमालयासारख्या म्हणजे डळमळणाऱ्या पृथ्वीला स्थिर करायचं काम हिमालयाने केलं. हा हिमालय म्हणजे भगवंताचं स्वरूप, भगवंताची विभूती. आता हा हिमालय स्थिर आहे, अविचल आहे, पर्वत काही हलत नाहीत. त्यामुळे न हलणाऱ्या असे जे काही पर्वत आहेत त्याच्यामध्ये तो हिमालय. सगळ्या नरनारायण म्हणजे ऋषी मुनींनी
माणसाच्या नराच्या रूपात आलेल्या अवतार घेऊन आलेल्या अनेक ऋषीमुनींनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली आहेत. अनेक देवदेवतांनी तिथे तपश्चर्या केली. त्यांचं तिथे असं वास्तव्य असल्यामुळे त्या सगळा हिमालय पर्वत जो आहे तो अत्यंत पुनीत अत्यंत पवित्र झालेला आहे आणि म्हणून आपल्या देवाच्या ठिकाणीच येतो. हिमालय पर्वताला सुद्धा म्हणजे सगळ्याच पृथ्वीला आपण हात लावून नमस्कार करतो आणि मगच आपलं काम सुरू करतो, पण त्यातही हिमालय हा पूजा करण्याचा जणू काही नमस्कार करण्याचाच विषय आहे. हिमालय हा सगळ्यात श्रेष्ठ म्हटला आहे, जगातला मोठा म्हटला आहे, पवित्र म्हटला आहे. मोक्षप्राप्तीसाठी जी साधना करावी लागते ती अनेकांनी त्या हिमालयामध्ये केली आहे. 18 पुराणांची रचना जी वेदव्यासांनी केली ती पण हिमालयात केली. हा हिमालय भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. थोडा आपण हिमालयाचा जर इथे ऐतिहासिक आणि भौगोलिक विचार केला तर आपल्याला पण पटेल की खरंच जे जे चांगलं आहे ना, महत्त्वाचं आहे ना, तिथे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आपण पाहिलं तर कळेल आपल्याला सिंधू ते ब्रह्मपुत्रा असा जो सगळा 1500 मैल लांबीचा एवढा मोठा जो पट्टा आहे तो सगळा हिमालय आहे. एवढा मोठा जो पसरलेला आहे तो दक्षिणोत्तर 250 मैलाचा आहे आणि पूर्व पश्चिम जो आहे तो असा 1500 मैलाचा लांबपर्यंत हिमालय पसरलेला आहे. आणखीन असं आहे की सगळ्या वेदांमध्ये किंवा इतर ब्राह्मणांमध्ये, उपनिषदामध्ये, महाभारतामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये या हिमालयाचा उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणजे त्याला विविध नावं आहेत. हिमवान आहे, हिमवत आहे, हिमाचल आहे, हिमाद्री आहे, हिमवत आहे. सगळ्या कुठल्याही नावाचा तर हिमालयाचा उल्लेख वेगळ्या वेगळ्या नावांनी पण या सगळ्या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्या मोठ्या मोठ्या गंगा, यमुना, काय तुमची सतलज नदी या सगळ्या हिमालयातून वाहताना आपल्याला दिसतात. हे महाभारतातले जे अनेक प्रसंग आहेत म्हणजे अर्जुनाची यात्रा आहे किंवा भीमाचं आणि दुर्योधनाचं झालेलं गदायुद्ध आहे किंवा बलरामाची यात्रा आहे, पांडवांचं निर्वाण आहे, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी या हिमालयात घडल्या हे पण आपल्याला माहिती आहे. आपल्या कालिदासाला, महाकवी कालिदासाला हिमालयाने मोहिनी अनेकांनी घातली, पण महाकवी कालिदासाला मोहिनी घातली. त्याचं कुमारसंभव हे जे नाटक आहे त्या नाटकाची जी सुरुवात आहे त्याचं पहिलं वाक्य अस्ते उत्तरस्याम दिशी दैवतात्मा हिमालयो नाम नगादी राजा अशी सुरुवात आहे त्याची. इतकी त्या हिमालय पर्वताची आठवण कालिदासाला आहे आणि मग कुमारसंभव नाटक त्याचं आहे. अशा निरनिराळ्या पद्धतीने आपल्याला हिमालय इतिहासामध्ये नोंद गेलेलं माहिती आहे. निरनिराळ्या औषधी वनस्पती हिमालयामध्ये मिळत आहेत. विविध मौल्यवान रत्न हिमालयामध्ये आहेत. सगळ्या अनेक तपस्वींचे, ऋषींचे आश्रम हिमालयामध्ये आपले आहेत. वशिष्ठांचा आश्रम हिमालयामध्ये आहे. कण्व मुनींचा आश्रम हिमालयात आहे. शकुंतला जी दुष्यंत शकुंतलामधली शकुंतला तो कण्व मुनींच्या आश्रमात ती वाढली, त्यांचा आश्रम तिथे आहे. वाल्मिकींचा आश्रम तमसा नदीच्या तीरावर आहे. मालिनी नदीच्या तीरावर आश्रम आहे. मरीची ऋषींचा आश्रम तिथेच आहे हेमकुंड पर्वतावर. बद्रीनारायणाच्या पुढे व्यासांचा आश्रम आहे. तिथे भागवताची रचना, भागवताची निर्मिती केली असा उल्लेख आपल्याला मिळतो. महाभारत पण तिथेच व्यासांनी रचलेला आहे. त्यामुळे हिमालय हा सर्व दृष्टीने पाहता अत्यंत महत्त्वाचा आणि भगवंत म्हणतो ही माझी विभूती आहे. ब्रह्मदेवाच्या पुत्रानं हिमालयामध्ये तप केलं, मनूनं पण हिमालयात तप केलं, अनेक ऋषीमुनींनी हिमालयात तप केलं, पार्वतीनं हिमालयात तप केलं वगैरे वगैरे. आधुनिक काळातल्या संतांमध्ये सुद्धा स्वामी रामतीर्थांनी हिमालयात तप केलं, चिन्मयानंदांनी हिमालयात तप केलं, स्वामी विवेकानंदांनी हिमालयात तपश्चर्या केली, वरदानंद भारतींनी उत्तर काशीमध्ये त्यांचा आश्रम होता, अखेरचा म्हणजे गंगेमध्ये त्यांनी स्वतःला स्वाधीन केलं, ते पण हिमालयात तपश्चर्या केले. इतकं कशाला आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय पंतप्रधान मोदींनी सुद्धा हिमालयात तपश्चर्या केली. तर हिमालय किती महत्त्वाचं आहे आणि किती सगळ्यांना आकर्षित करणार आहे आणि तपश्चर्येच्या दृष्टीनं किती महत्त्वाची जागा ती आहे हे आपल्याला कळेल. एका अर्थाने अत्यंत पूज्य असं हिंदूंचं पूज्य असं देवालय म्हणजे हिमालय. महादेवाचं निवासस्थान आहे. तिथेच महादेव राहतो आहे. गंगा नदीचं उगमस्थान महादेवाच्या जपेतून गोमुखाच्या ठिकाणी झालं आहे. कैलास मानस ह्या दोन्ही गोष्टी पण सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र ज्याला म्हणतो त्याही हिमालयामध्येच आहेत. अमरनाथ आहे 16,000 फुटावरती बर्फाचं शिवलिंग. मोठंच आश्चर्य आहे. अमरनाथ यात्रा करून आलेल्यांना माहिती आहे की 16,000 फुटाच्या उंचीवरती असं बर्फाचं शिवलिंग तयार होतं. किंवा 4 धामं जी आहेत गंगोत्री, जमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ हे पण सगळे हिमालयात आहेत. हरिद्वार, ऋषिकेश सारी तीर्थक्षेत्र या महत्त्वाची तीर्थक्षेत्र या हिमालयात आहेत. अर्थातच
हा हिमालय भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. किती किती जरी आपण विचार केला की पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दामोदर कुंड, गंडकी किंवा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर आपल्या देशाचं ते एक संरक्षण भिंत पण आहे. स्वाभाविकच आहे की उत्तरेकडचे जे विलक्षण थंड हवा आहे ती आपली तिथे अडवली जाते, किंवा हिंदी महासागरावर येणारे जे ढग आहेत ते तिथे अडवले जातात आणि उत्तर भारतामध्ये उत्तम पर्जन्यवृष्टी होते आणि उत्तर भारत आपला जो सुजलाम सुफलाम आहे तो त्यामुळे होतं. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर हिमालय पर्वतसुद्धा आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. असा सगळा हिमालय भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. जे 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 चांगलं आहे तिथे भगवंत सगळीकडेच आहे, पण तरी आपल्याला अर्जुनाने प्रश्न विचारला की मी तुला शोधू कुठे, तेव्हा भगवंत जर विभूती सांगतोय तर हिमालय ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतोय. पुढल्या श्लोकामध्ये अश्वत्थस्तर वृक्षाणाम देवर्षीणांच नारदः गंधर्वाणाम चित्ररथा सिद्धानाम कपिलो मुनी. पुन्हा 4 विभूती आपल्याला या श्लोकामध्ये पाहिजेत. पहिली विभूती सांगितली अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ वृक्ष जो आहे, ज्याला आपण मराठीमध्ये वड किंवा पिंपळ म्हणतो, तो अश्वत्थ वृक्ष मी आहे. 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ वृक्षाचा आपण उल्लेख केलेला आपल्याला माहितीच आहे गीतेमध्ये. देवर्षी लांच नारदा, जे देवर्षी आहेत, हे देवर्षींमध्ये अनेक देवर्षी आहेत, त्यातले नारद मुनी जो आहे ती माझी विभूती आहे. गंधर्वाणाम चित्ररथा, जे गंधर्व आहेत अमानवी योनीमधले जे आहेत त्या गंधर्वांमधला जो चित्ररथ आहे ती माझी विभूती. आपण घेणार आहोत ओळख करून सगळ्यांची. नारद मुनीची तशी ओळख असली तरी भगवंताची विभूती म्हणून काय, किंवा चित्ररथ नुसताच आपल्याला माहिती आहे की त्या अर्जुनाला त्यांनी सगळी संगीतविद्या किंवा काय दिलं, तर तो चित्ररथ म्हणजे नेमका का, भगवंत त्याला आपली विभूती का मानतोय. आणि सिद्धानाम कपिल मुनी, जे सिद्ध पुरुष आहेत, सिद्ध मुनी आहेत, ऋषी आहेत, यांच्यामधले जे कपिल मुनी आहेत, ज्यांनी सांख्यशास्त्र आपल्याला दिलं, ज्ञान दिलं, आत्मज्ञानाचा माहिती दिली, त्या कपिल मुनी जे आहेत ती पण माझी विभूती आहे. अशा 4 गोष्टींचा आपल्याला विचार या श्लोकामध्ये करायचा आहे. पहिला अश्वत्थ वृक्षानाम, हा जो पिंपळ किंवा वड काही म्हणूया, मराठीमध्ये आपण वड, पिंपळ, अश्वत्थाला म्हणतो. विचार असा आहे तो की माऊलीने कितीतरी ठिकाणी कल्पवृक्षाचं उदाहरण दिलं आहे, पारिजातकाचं उदाहरण दिलं आहे. पारिजातकसुद्धा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो, अशा प्रकारचं त्याचंही कौतुक आहे. चंदनासारखं झाड आहे की जे सुगंध देतं, स्वतः काही न करता स्वतः बिचारं झिजतं आणि सुगंध देतो. अशी सगळी गुणांनी प्रसिद्ध असणारी वृक्ष आहेत. आणि या अश्वत्थ वृक्षाला, वडपिंपळाला भगवंताने आपली विभूती कसं काय म्हटलं, हे बाकीचे वृक्ष सोडून असं क्षणभर मनात येतं. पण खरं आहे वडाचं किंवा पिंपळाच्या झाडाचा जो विस्तार आहे तो प्रचंड आहे आणि अनेक वर्षांचं आयुष्य याला आहे. म्हणजे तो नाहीसा नाही होणार आहे. त्याच्या ज्या पुन्हा शाखा किंवा त्याच्या ज्या पारंब्या आहेत त्या पुन्हा पुन्हा त्या जमिनीत येणार आणि नवीन नवीन आधार वृक्षाला त्या मिळत राहणार. त्यामुळे त्याचं आयुष्य किती तर अफाट. म्हणजे आता आपण आज त्याचे काही उल्लेख पाहणार आहोत. 300 वर्षांचा वृक्ष आहे असे आपल्याला आजही ते वृक्ष दिसतात. त्यांचं आयुष्य पाहायला गेलं तर 300 वर्ष आहे. तर असा हा वडपिंपळ म्हणजे अगदी गयेला जर आपण म्हटलं की बोधिवृक्ष ज्याला म्हणतात की गौतम बुद्धांनी त्या वृक्षाखाली तपश्चर्या केली, तो जो आहे तो आजही आहे. आणि म्हणून बरं त्या वटवृक्षाचं असं आहे की त्याचं बी दिसत नाही, आणि दिसत नाही तर नाहीच, कागविष्टेचे झाले पिंपळ तयासे निंद्य कोण म्हणे. आपण हे म्हणतो, व्यंकटेश स्तोत्र म्हणतो, त्याच्यामध्ये ओळ आहे, हे जे पिंपळाचं बी आहे ते कावळ्याच्या विष्टेतून पडतं आणि त्याच्यातून ते रुजतं आणि मग ते वर येतं. आपल्याला माहिती आहे की कुठंतरी भिंतीच्या कोपऱ्यातून वगैरे असं सुद्धा पिंपळाचं वृक्ष, वडाचं पिंपळाचं रोप बाहेर येतं. तर हे जरा वेगळे सगळे गुण त्याच्याजवळ असणारं हे झाड आहे. आणि म्हणून त्याला काही निंद्य म्हणायचं कारण नाही आहे. हे रोप अत्यंत हे उपयुक्त असणारं, औषधी असणारं. बरं त्याला काही नको आहे. सगळ्या वृक्षांचं असंच आहे की वृक्ष स्वतःसाठी काही करत नाही आहेत. तर ह्याच्या बाबतीत पण तसंच आहे की माणसं याचं फळ पण खात नाहीत.
अत्यंत कडू असणारं ते फळ असतं वडाचं फळ, त्यामुळे तो कुणीच खात नाही, आपण खाऊ नये असंच ते फळ असतं. पण खूप औषधी गुण असणारं आहे. त्याच्या सानिध्यात नुसतं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देणारं, पावित्र्य देणारं असं आहे. आणि त्यामुळे त्या भगवंत म्हणतो ते तो जो अश्वत्थ वृक्ष आहे ते माझं आहे. पूर्वीच्या काळी असं होतं की आपल्याला धर्माला किंवा आपल्या पूर्वजांना या सगळ्या गोष्टींचं मोल आपल्यापेक्षा जणू काही जास्त कळलं होतं. धर्मशास्त्रामध्ये आपल्याला असं दिसतं की म्हणजे एखादं झाड तोडणं म्हणजे जणू काही मनुष्यवध करणं आहे, इतकं ते वाईट आहे झाड तोडणं हे, असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बरं, समजा अगदी दुर्दैवाने झाड तोडण्याचा प्रसंग आलाच तर त्या गोष्टीला काही त्यांनी एक उतारा पण दिलेला आहे की तशा प्रकारचं झाड, तेच झाड म्हणजे समजा आंब्याचा वृक्ष तोडायचा आहे तर आंब्याची 10 झाडं आधी लावा आणि मग तो वृक्ष तोडा, असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. किती पूर्वजांनी आपला विचार केलेला आहे आणि शास्त्राचा आधार दिला ना की लोक मानायचे. आता शास्त्र सांगा नाही तर काही सांगा, आता कोणी कोणाचं ऐकायच्या मनस्थितीत असं. म्हणजे आता विज्ञानाला सुद्धा एक कळलं आहे की झाडं नसतील तर आपलं अवघड आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा झाडं लावा. पावसाच्या सुरुवातीला लोकांना सांगतायत बियाणं घरी बीज तयार करा, आंब्याच्या कोळी कोरड्या करा, साठवा, घेऊन चला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलामध्ये जा, लावा. असं निरनिराळ्या पद्धतीने विज्ञानाने आणि आता जागरूक जी मंडळी आहेत त्या मंडळींनी सुरुवातही केली नाही असं नाही. पण तरीसुद्धा पूर्वीच्या काळाला धर्मशास्त्राची जोड ह्याला दिल्यामुळे लोक गैर वागतच नव्हते. आता मात्र तसं नाही. आता कोणाला पापपुण्याचा धर्मशास्त्राचा वगैरे काही विचार नाही आहे. त्यामुळे लोक करणाऱ्या बिचारे कामं करतात आणि जे करत नाहीत ती मंडळी अशा पद्धतीने मोठमोठे वृक्ष कापून टाकता आहेत असं आपल्याला दिसतं आहे. असो, तो काही आपला विषय नाही आहे. पण आपल्या मनात येतं की कल्पवृक्ष ज्याला म्हणतात की कल्पवृक्ष म्हणजे त्याची जी आपण जी मनात कल्पना करू ती मनातली कल्पना पूर्ण करण्याची गोष्ट त्याच्याजवळ असते, म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणतात. माऊलींनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये तो शब्द वापरला आहे. कदाचित तो काल्पनिक पण असेल की एखाद्या झाडाखाली बसावं आणि आपली मनात आलेली कल्पना तशीच्या तशी पुरी व्हावी की तो कल्पवृक्ष. पण त्या कल्पवृक्षाला भगवंतानी म्हटलं नाही माझी विभूती, किंवा मगाशी मी म्हटलं तसं पारिजातकाला म्हटलं पारिजातकसुद्धा इच्छित फळं देणार आहे. प्रत्येकाच्या दारात पूर्वी पारिजातकाचं झाड असायचंच आणि त्या पारिजातकाच्या झाडसुद्धा आपण जी इच्छा व्यक्त करू त्या झाडाखाली ती इच्छा पूर्ण करण्याची क्षमता त्या झाडामध्ये, असं धर्मशास्त्र असे पूर्वापार आपल्या पूर्वजांची समजूत होती. आणि त्यामुळे पारिजातकाचं झाड घरोघरी लावले जायचं. तोही अत्यंत औषधी वृक्ष आहे. पानामध्ये त्याच्या आहे. आजही आपण ताप आला तरी पारिजातकाचं एखादं पान काढ्यात टाकतो आणि त्याच्यावरती ताप आपला कमी होतो. त्या औषधी गुण असणारी ही झाडं आहेत. चंदनाच्या बाबतीत पण मगाशी आपण म्हटलं की चंदनचा सुगंध देणारा, शीतलता देणारा हा वृक्ष आहे. पण भगवंतानी या अश्वत्थ वृक्षाला माझी विभूती म्हटलं, बाकीच्या याला नाही म्हटलं. या अश्वत्थ वृक्षाबद्दल खूप छान वर्णन केलं आहे. त्यांचं म्हणणं त्याचं जे मूळ आहे ते मूळ म्हणजे विष्णू आहे. त्याचं जे खोड आहे ते खोड म्हणजे केशव. फांद्या ज्या आहेत त्या फांद्या म्हणजे नारायण. पानं आहेत, पानं म्हणजे हरी. आणि फळ जे आहे ते म्हणजे अच्युत. सगळी नावं दिलेली आहेत. आणि तो अश्वत्थ वृक्ष म्हणजे जणू काही हा भगवंतच आहे, भगवंताच्या विभूती आहेत असं म्हटलं आहे. सगळ्या प्रकारचे जे शरीर रोग आहेत, रक्तविकार असू दे, दाह, वमन, विषदोष, काही विषारी वस्तू पोटात गेली असेल तर या पानांचा किंवा यांच्या सालीचा उपयोग करून आपले रोग पूर्णपणे निघून जातो. असे अलौकिक गुण असणारे 24 तास प्राणवायू देणारा हे वड आणि पिंपळ वृक्ष आहेत. आणि म्हणून स्वाभाविकच भगवंत म्हणतो ती माझी विभूती आहे. आपण दरवर्षी वटपौर्णिमेला सगळ्याजणी येऊरला असणाऱ्या मोठ्या वटवृक्षाखाली मुद्दामच जातो. आणि यावर्षीसुद्धा आपली एक मैत्रीण जिने आपल्या ठाणे महापालिकेच्या परिसरामध्ये जे वृक्ष आहेत त्याच्यावर PhD केली आहे अशा मानसी जोशीला आपण मुद्दाम बोलावलं होतं. आणि तिने जी वटवृक्षाची माहिती आपल्याला दिली अगदी थोडक्यात, भारतामध्ये 4 मोठे वटवृक्ष आहेत. म्हणजे एखाद्याने चारधाम यात्रा करावी किंवा एखाद्याने कुठल्या तरी छानपैकी कन्याकुमारीला जावं किंवा काय आणखीन फिरायला जावं भारतभर, तसं या 4 वृक्ष बघायला जावं अशी सुद्धा आपल्याला एखादी सहल अरेंज करता येईल असं तिने सांगितलं. ती मिळाली गुजरातमध्ये आणंदला एक वटवृक्ष आहे, 300 वर्ष जुना आहे.
मुद्दाम बघायला जावं असं आहे. उत्तर प्रदेशमध्ये बुलंद शहर आहे, त्या शहरामध्ये असाच प्रचंड मोठा वृक्ष आहे, तो पण 300 वर्षाचा जुना आहे. कलकत्त्याला जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन आहे, तिथे मोठा वृक्ष आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये अनंतपूर नावाचं गावामध्ये थिमम्मा मारीमानू या ठिकाणी 25 किलोमीटरमध्ये पसरलेला हा वटवृक्ष, म्हणजे त्याच्या ज्या या येतात पारंब्या, त्या अशा इतक्या पसरलेल्या 4000 पारंब्या आहेत त्याला. अशा प्रकारचं वर्णन तिने आम्हाला सांगितलं, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. लगेच ते नोट डाऊन करून ठेवलं. आज तुम्हाला सांगितलं की जणू काही 4 वृक्ष पाहायला सुद्धा एखाद्याने जायचं आणि एखाद्या सहलीने अरेंज करायचं आणि 4ही वृक्ष 4ही राज्यांमध्ये जाऊन पाहून यायचं. इतकं आजही आपल्याला, म्हणूनच तो भगवंत म्हणतो ती माझी विभूती आहे. त्यामुळे पहिला आता 26व्या श्लोकात ती अश्वत्थ वृक्षांना, सगळ्या वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष ही माझी विभूती आहे याचा अर्थ आपल्याला कळलं. पुढची विभूती आहे देवर्षीणांच नारद. देवर्षींपैकी नारद ही भगवंताची विभूती. आता नारद खरं तर सगळ्या पुराणांमधलं लाडकं व्यक्तिमत्व आहे. सगळीकडे नारद मुनी माहिती नाही तसं नाही, प्रत्येक पुराणामध्ये काही ना काहीतरी उल्लेख त्यांचा निघतो. आणि हरिनाम घ्यायला लावणारे घेणारे असं त्यांचं वर्णन आहे. सगळ्यांना भगवत भक्तीकडे वळवणारे असे नारद आहेत. बरं, ते 3ही लोकी जातात. त्रिकाल माहिती असणारे आहेत. 3ही लोकी पण फिरत असतात आणि त्यांना भूतकाळ भविष्यकाळ सगळं माहिती आहे, त्यावेळी त्रिकाल पण त्याला माहिती आहेत. सगळ्यांना त्यांनी प्रेरणा दिली. ध्रुव बाळाला त्यांनी त्या प्रेरणा दिली, उपदेश केला आणि तो त्याही तपश्चर्या केली, त्याला ध्रुव बाळाला स्थान मिळालं. वाल्मिकींना त्यांनी प्रेरणा दिली रामायण लिहायची आणि स्वाभाविकच ते त्यासाठी जे काही करायला हवं ते दिलं. व्यासांना पण भागवत लिहिण्याला त्यांनीच प्रवृत्त केलं. त्या नारद मुनींचं कार्य आपल्याला माहिती आहे. भगवंतांनी का त्यांना म्हटलं नारद माझी विभूती आहे ते आपल्याला कळलं. आता देवर्षी म्हणजे काय, तर देवलोकामध्ये ज्यांचा निवास आहे आणि जे त्रिकाल ज्ञानी आहेत आता म्हटलं तसं, यांना देवर्षी असं म्हटलं जातं. त्यांच्या बाबतीत असं म्हटलं ते तपश्चर्या तर करतातच, पण ते नेहमी सत्यच बोलतात. यांना देवर्षी म्हणायचं. अतिशय विद्वान असणारे, सगळ्या देवदेवता त्यांच्या स्वाधीन असतात आणि म्हणून ते देवर्षी असतात. आपल्याला वशिष्ठ आणि यांच्याबद्दल विश्वामित्रांबद्दल माहिती आहे की त्यांना देवर्षी म्हणणं हे किती महत्त्वाचं. वशिष्ठ जोपर्यंत देवर्षी म्हणत नाहीत तोपर्यंत विश्वामित्र किती रागावलेले होते ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे असे ते देवर्षी या पदाला फार मोठं महत्त्व आहे. मंत्रद्रष्टे आहेत, स्वतः मंत्र निर्माण केलेले आहेत त्यांनी आणि स्वतः त्या तत्त्वद्रष्टे मंत्रद्रष्टे असे असणारे देवर्षी, या देवर्षींमध्ये असणारे नारद ही भगवंताची विभूती. नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ह्या मानसपुत्रांच्याबद्दल असं आहे की निरनिळ्या ठिकाणी निरनिराळी संख्या आहे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांची, पण नारद त्यांचे मानसपुत्र आहेत. आपल्याला सगळ्यांना देवर्षी म्हणजे एक त्या संख्येमध्ये जरी एकवाक्यता नसली तरी आपल्याला त्याच्यात काही अडकण्याचं कारण नाही आहे. मनुस्मृतीने 10 देवर्षींची नावं दिलेली आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांची नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये मरीची आहे, अंगिरस आहे, अत्री आहे, पुलस्य आहे, पुलह आहे, क्रतू आहे, वशिष्ठ, भृगू, दक्ष आणि नारद. आपल्याला फक्त नारद यादी द्यायचं कारण एवढंच की ही सगळी मंडळींची नावं आपल्याला थोडी परिचित आहेत. या सगळ्या देवर्षी आहेत, ब्रह्मदेवाची मानसपुत्र आहेत. त्यांचं कार्य वेगवेगळं आहे, पण या सगळ्यात नारद भगवंताची विभूती आहे. अन्य कोणाचं नाव घेतलं नाही. आणखीन एका ठिकाणी आपल्याला सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे पण ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत. मग आता ते पण 10 मानसपुत्र आहेत, हे पण 4 मानसपुत्र आहेत, असे उल्लेख आपल्याला सापडतात. पण फरक लक्षात येईल आपल्याला की हे जे 4 मानसपुत्र आहेत हे जन्मतः संन्यासी आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाला जे सृष्टी निर्मितीचं जे कार्य आहे ते सृष्टी निर्मितीच्या कार्याला या मानसपुत्रांचा उपयोग नाही आहे. त्यामुळे आधीचे जे 10 नावं आपल्याला सांगितले त्यातला जे नारद आहेत ते नारद भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. पुराणांमध्ये पण 7 नारदांचा उल्लेख आहे. म्हणजे नारद म्हणतोय म्हणजे नेमके कोण, तर पुराणांमधले 7 नारद जे आहेत त्यामध्ये हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्राचा उल्लेख आहे. आणखीन एक पर्वत ऋषी म्हणत आहे, त्यांचा मामा नारद आहे. आता आपल्याकडे असताना एकच नाव असणारी अनेक मंडळी असतात. म्हणजे हल्ली तर खूपच असं होतं, अगदी मीरालिमय घेतलं ना तरी 5-6 मीरालिमय आहेत. आमचं ते लिमय कुलवृत्तांत आहे, त्या कुलवृत्तांतात पाहिल्यावर मला कळलं की अरे मी एकटीच नाही आहे, काही बऱ्याच आहेत. तसं
अनेक नावं असू शकतात, आपल्या सामान्यांना असतात, तर नारदाला का नाही असणार? तर अनेक नावांचे व्यक्तिमत्व वेगवेगळे, एकाच नावाची अनेक व्यक्तिमत्व अशी आपल्याला दिसतात. तर आता म्हटलं तसं की त्या पर्वत ऋषींचे मामा नारद आहेत, किंवा वशिष्ठांचे मेहुणे म्हणजे अरुंधतीचे भाऊ हे नारद आहेत. ज्यांना आपण कळ लावे नारद म्हणतो ते आणखीन वेगळे बरं का. हे आपले जे भगवंताची विभूती म्हणून आहेत ते काही कळबीळ लावत नाही आहेत. किंवा कुबेराच्या राजसभेमधला एक प्रतिनिधी म्हणून नारद आहे. रामचंद्राच्या राजसभेमध्ये पण नारद होते, आणि जनमेजयाच्या सर्पयज्ञामधला सदस्य म्हणून पण नारद होते. पण आपल्याला फक्त ब्रह्मदेवाच्या या मानसपुत्रांपैकी नारद जे आहेत ती विभूती जी आहे ती भगवंताची आहे, याचाच विचार करायचा आहे. आपलं कुठे कुठे उल्लेख मिळतो, आणि मग हे असं कसं, एवढे मोठे हरिभक्तीपरायण असणारे, लोकांना हरिभक्तीला लावणारे, स्वतः भक्त असणारे, यांनी कशी काय कळ लावली आणि असं कसं असं मनात येईल. आणि म्हणून मग हे असे नारद वेगवेगळे आहेत. पण भगवंताची विभूती सांगणारे जे नारद आहेत ते या ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत असं आपल्याला लक्षात येईल. महर्षी व्यासांनी वेदांची निर्मिती केली, पण त्यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांनी आपली व्यथा या नारदांचं व्यक्त केली की झालं काय, हे झालं आहे खरं, म्हणजे वेदांची निर्मिती झाली, पण असं मनाला जे समाधान वाटायला तसं होत नाही. तेव्हा नारदांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही काय करा, भागवत लिहा. आणि त्यामुळे काय होईल, भागवतामुळे सामान्य जे लोक आहेत या सामान्य लोकांना त्यांचं जे मोह भय शोक असं आहे त्या सगळ्यापासून त्यांना बाजूला करून भक्ती त्यांच्या मनात वाढेल असं भागवतातून मिळेल. तर तुम्ही भागवत लिहा, तुम्हाला जे समाधान मिळायचं ते मिळेलच, पण सामान्य मंडळींना याच्यातून चांगलं समाधान मिळेल असं नारदांनी या व्यासांना, महर्षी व्यासांना सांगितलं. अर्थातच आपल्याला कळेल की एवढं मोठं नारदांचं कार्य असल्यामुळे नारदांना एवढी सगळी मंडळी मानत होते, आणि स्वाभाविकच भगवंत म्हणतो आहे ती माझी विभूती आहे. नंतरचा आहे गंधर्वाणाम चित्ररथ. आता हा जो चित्ररथ आहे गंधर्वांमधला आहे, आणि भगवंत म्हणतो हा चित्ररथ म्हणजे माझी विभूती. मग अशी मी म्हटलं की संगीत कला आणि वाद्य यांच्यामधून जो आनंद मिळतो तो आनंद घेणारा आणि आनंद देणारा असं हे गंधर्व असतात. स्वतः ते कलाकार उत्तम असतात, आणि त्यामुळे गंधर्वांकडून काय तर संगीत आणि वाद्य हे काय अत्यंत देखणे असतात, रूपवान असतात. त्यामुळे सौंदर्य आणि कला हे सगळं एकत्र असतं. बरं, हे सगळे स्वर्गात राहणारे असतात, गंधर्व आहेत ना, त्यामुळे ते आमच्या पृथ्वीवरती नाही, ते स्वर्गात राहणार आहेत म्हणून त्यांना गंधर्व म्हटलेलं आहे. ह्या पृथ्वीवरती राहणाऱ्या माणसांनी विशेष पुण्यकर्म केलं तर त्यांना गंधर्व लोकामध्ये जाता येतं. त्यामुळे असे ते इथूनच तिथे गेलेले असतील, आपण मानायला हरकत नाही, आपल्या लताताई तिथे गेल्या असतील आणि आता गंधर्वांच्या तिथे संगीत त्यांचं चालू असेल असं मानायला हरकत नाही. तर असं हे गंधर्व हे आहे, आणि तिथे तो जो चित्ररथ आहे तो भगवंतानं माझी विभूती आहे. आता स्वर्गामध्ये म्हणजे इंद्राचं राज्य, त्यांचा राजा, या इंद्रसभेमध्ये नृत्य आहे, नाटक आहे, संगीत आहे, वादन आहे, आणि हे सगळं करणारे ते जे गंधर्व आहेत याखेरीज आणखीन काही गोष्टी आहेत. त्यांना विशेष कला प्राप्त आहेत. चाक्षुषी विद्या, चाक्षुषी उपनिषद नावाचं की चाक्षुषी स्तोत्र आहे की खूप दूरवरचं दिसणारी कला असते, ती कला पण या गंधर्वांना माहिती असते. किंवा संमोहनशास्त्र हे पण त्या गंधर्वांना येत असतं. असे ह्या गंधर्वांजवळ असणाऱ्या ज्या विशेष कला आहेत या कलांचा भगवंतांनी विचार केला आणि म्हटलं की गंधर्वांमध्ये चित्ररथ आहे तो मी आहे. आता गंधर्वांबद्दलचं आपल्याला मोठेपण कळलं, पण चित्ररथ का, त्या चित्ररथ आहे त्या अर्जुनाशी त्याचं आधी युद्ध झालं, अर्जुनाने विजय प्राप्त केला, आणि विजय प्राप्त केल्यावर अर्जुनाच्या या युद्धनीती कौशल्यावर हा चित्ररथ फिदा झाला आणि मित्र झाला. बरं असतं नाही पाहिलं, आणि हा इतकाच शूरवीर आहे त्या अर्जुनाशी त्यांनी मैत्रीच करून टाकली, अर्जुनाचा मित्र झाला. आता हा जो चित्ररथ आहे हा कश्यप ऋषींचा मुलगा आहे. या चित्ररथाने अर्जुनाला ही चाक्षुषी विद्या दिली आहे, आणि सगळं संगीत नृत्य कला ही तर दिलीच, त्याचा उपयोग अर्जुनाला नंतर झालाच आहे. इतकं त्यांनी चित्ररथाने या सगळ्या कला दिल्यामुळे जेव्हा त्याला 1 वर्ष अज्ञातवासात राहावं लागलं त्यावेळी त्यांनी बृहन्नळेचं रूप घेतलं आणि उत्तरेला संगीत आणि नृत्य शिकवलं. कोणाला कळलंसुद्धा नाही की हा अर्जुन आहे. अशा पद्धतीने या गंधर्वाकडून घेतलेल्या ज्ञानाचा
अर्जुनाला उपयोग पण झाला. या चित्ररथाने आणखीन काय काय तर वशिष्ठांचं चरित्र पण लिहिलेलं आहे, म्हणजे पांडवांना सांगितलेलं पण आहे. युधिष्ठिराला त्यांनी 400 दिव्य अश्व दिलेले आहेत. असा हा चित्ररथाचं महत्त्व आहे. आणि आपल्या दृष्टीने विचार केला तर या गंधर्वांबद्दलची आपल्याला ओळख कशी, आपण बालगंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व, म्हणजे या गंधर्व कोणाला म्हणायचं तर ही कला ज्यांच्याजवळ आहे त्यांना आपल्या लोकांनी दिलेली अशी उपाधी आहे. तर असं हे गंधर्व आणि त्याच्यात तो हा चित्ररथ भगवंत म्हणतो माझी विभूती आहे, की मला कुठे बघाल तर त्या चित्ररथाचं बघा, कारण त्याच्यात एवढे गुण आहेत. अर्जुनाचा मित्र आहे, अर्जुनाला सगळी विद्या दिलेली आहे, उत्तम संगीत, उत्तम कला त्याच्याजवळ आहेत, वाद्य आहेत, म्हणून त्याला म्हटलं. आणि चौथी विभूती आहे सिद्धानाम कपिलो मुनीही. सिद्ध म्हणजे साधना करून झालेले नाहीत, मुळातच जे सिद्ध आहेत त्यांना सिद्ध म्हटलं आहे बरं का. जन्मतः सिद्ध, साधनेनी सिद्ध होणारे वेगळे, आणि हे जे सिद्धच आहेत सिद्धानाम, जन्मतः जे सिद्ध आहेत त्याच्यामध्ये जे कपिल आहेत ती माझी विभूती असं सांगितलं. म्हणजे आपण आपल्या पद्धती विचार केला तर तुकाराम महाराज आहेत ना, ते साधना सिद्ध आहेत. आधीच्या जन्मावे त्यांची सगळी साधना झाली आहे, यावेळेला ते करू देत आपले जिथे बसतील तिथे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पण साधना त्यांची. किंवा माऊलींचा विचार, माऊलीचा जन्म सिद्ध आहे, जन्माला आल्या त्या सिद्ध होऊनच आलेल्या आहेत. आणि मग त्यांनी त्या इतक्या कमी वेळामध्ये जे काम केलं आहे ते तेवढ्यापुरतंच, त्या कामापुरत्याच त्या आल्या असं आपल्याला दिसेल. त्यामुळे मुनी म्हणजे जे मननशील कपिल मुनींचा विचार केला तर, आणि सांख्यशास्त्राचे हे प्रणित आहेत. आणि हे कपिल मुनी भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आपला जो दुसरा अध्याय आहे सांख्ययोग किंवा ज्ञानयोग, या ज्ञानयोगामध्ये हा ज्ञानयोग जो सांगितला भगवंतांनी अर्जुनाला तो कपिल मुनींनी मांडलेला आहे. हे कपिल मुनी हे कर्दम ऋषी आणि देवहूती यांचे पुत्र आहेत. सगळ्यांच्या पुराणातल्या कथा या पुराणातल्या असल्या तरी याच्या मागे काहीतरी तथ्य असतं. मला कधी कधी वाटतं मुलाचं नाव कपिल ठेवलं असलं तर खरंच या कपिल मुनींबद्दल या आईवडिलांना काही माहिती आहे का, कपिल देवामुळे नाव कपिल ठेवलं असेल आपल्या मुलाचं. म्हणजे अलीकडल्या काळामध्ये कपिल नाव ठेवलं असेल तर ते कपिल देववरून असेल, कदाचित कपिल देवच्या आईवडिलांना माहिती असतील हे कपिल मुनी, असं आपण मानायला हरकत नाही. असो, पण कपिल मुनी म्हणजे कोण, तरी भगवंताची विभूती आहे. यांना सगळ्या अष्टसिद्धी प्राप्त होत्या. आणि मा लघिमा गरिमा समर्थांना जशा अष्टसिद्धी प्राप्त होत्या तशा कपिल मुनींनासुद्धा अष्टसिद्धी प्राप्त होत्या असं दिसेल. या कपिल मुनींजवळ ध्यान, वैराग्य, धर्म, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी त्यांच्याच होत्या. म्हणजे ते सिद्ध होते म्हणजे काय, साधना करून सिद्ध नाही, ते सिद्धच होते सर्व बाबतीमध्ये. सगळ्या गोष्टी त्यांच्याच होत्या. त्यांना धर्म कळत होता, ज्ञान कळत होतं, ऐश्वर्य, वैराग्य अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते संपन्न होते. ज्याला आपण स्वयंभू म्हणतो, सिद्धच, तयारच, त्यांना करावं नाही लागलं काही. या जन्मात आल्यावर हे ग्रंथ अभ्यासले, ते ग्रंथ अभ्यासले, अमुक केलं असं नाही, ते तयार होऊनच आलेले होते. यांना विष्णूचा 5वा अवतार म्हटलं जातं कपिल मुनींना. जन्म त्यांचा सिद्धपूर इथे झाला आहे. बिंदू सरोवर जे आहे त्या बिंदू सरोवराजवळ त्यांचं वास्तव्य होतं असं वर्णन करतात. आपली ओळख जी कपिल मुनींशी आहे ती म्हणजे समर्थांनी 12 वर्ष तपश्चर्या केली टाकळीला, 12 वर्ष देशपर्यटन केलं, 12व्या वर्षी घरातून बाहेर पडले. अशा 36 वर्षाचा हा मुलगा पुन्हा एकदा जेव्हा जांबेला आला आपल्या आईकडे आणि आईची आणि त्यांची भेट झाली. आई खरोखरच या 24 वर्ष वाट बघते मुलाची. आणि मग मुलाची आईची भेट झाल्यावर काही दिवस नारायण हा आपल्या आईकडे राहिला. आणि त्यावेळेला त्यांनी कपिल ऋषींनी सांगितलेलं सांख्यशास्त्र आपल्या आईला सांगितलं. या सगळ्याच्या मागे काहीतरी वेगळं विशेष कारण असतं बरं का. हेच का सांगितलं, नुसतं काही देशपर्यटन करून आलं तर देशातल्या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या नाहीत. तर आईला कपिल मुनींचं सांख्यशास्त्र नारायणाने सांगितलं. आणि मग नारायणाने आईला असं विचारलं, हे ज्ञान सगळं मी तुला सांगितलेलं आहेस, आता तू मला सांग की तुझ्यासाठी मी तुझ्याबरोबर राहू की मला अनेक आयांची हाक ऐकू येते, त्यांच्या हाकेला ओ देऊन मी समाजाचं काम करायला जाऊ, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या राजाला मदत करायला जाऊ की मी घरात राहू. स्वाभाविकच राणूबाई आले. राणूबाईने फुलपात्रात पाणी घेतलं आहे आणि नारायणावर अर्घ्य दिला आहे आणि म्हणाले, जा, मी तुझ्या समाजाला हा माझा मुलगा दिला.
आणि मग नारायण जांभेतून बाहेर पडले आणि मग उरलेलं सगळं जे आयुष्य आहे ते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांसाठी खर्च केला आहे असं आपल्याला दिसेल. तेव्हा कपिलमुनींचं सांख्यशास्त्र, त्या सांख्यशास्त्रामुळे कपिलमुनी आणि ते कपिलमुनी आपल्या भगवंत म्हणतोय की माझी विभूती आहे, याच्यामागचं रहस्य काय आहे ते आपल्याला कळेल. हे सांख्यशास्त्र काय, आपण गीतेतला ज्ञानयुगाचा दुसरा अध्याय वाचला की आपल्याला कळतं. सर्वानुभूती परमेश्वर, जे जे चराचर आहे ते सगळं काय ते ईश्वरच आहे. हे कळण्यासाठी किती किती गोष्टी सांगाव्या लागल्या आणि ते सगळं कपिलमुनी सांगितलं. ते शास्त्र कपिलमुनींनी आपल्याजवळ आपल्याला दिलं, म्हणून भगवंत म्हणतो ती माझी विभूती आहे. पुढला श्लोक आहे 27वा. उच्चैश्रवसमश्वानां विद्धि मामृतोद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणांच्या नलाधिपम. आता एक आपण त्यातली विभूती आज घेऊया. पहिली जी विभूती आहे उच्चैश्रवसमश्वानां आणि विद्धि माम, ह्या 27व्या श्लोकामध्ये 4च्या ऐवजी 3च विभूती आहेत. अश्वानाम अमृतोद्भवम उच्चैश्रवम असं आहे की समुद्रमंथन झालं आणि अमृत जसं मिळालं तसं अमृताबरोबर समुद्रमंथनाच्या वेळेला सगळ्या घोड्यांमध्ये असणारा जो उच्चैश्रवा आहे, हा उच्चैश्रवा घोडा पण आला, जो भगवंत म्हणतात ती माझी विभूती आहे. अमृताबरोबर आलेला आहे हा उच्चैश्रवा घोडा. नेमका काय आहे, का बरं भगवंत त्याला आपली विभूती म्हणतो आहे? बाकी ठीक आहे, गजेंद्राणाम ऐरावतम, सगळ्या हत्तींमध्ये श्रेष्ठ असा ऐरावत जो आहे तो भगवंताची विभूती, आणि नराणांच्या नराधिपम, सगळी जी काही माणसं आहेत त्या माणसांमध्ये जो राजा आहे तो राजा म्हणजे माझी विभूती. असे 3 विभूती या श्लोकामध्ये 27 आपल्याला शिकायचे. त्यातली पहिली उच्चैश्रवसमश्वानां ती आपण पाहूया की घोड्यांमध्ये उच्चैश्रवा, प्राण्यांमध्ये सुद्धा भगवंत आहे आणि प्राण्यांमध्ये मला कुठे पाहाल तर ऐरावत हत्तीमध्ये मला पाहाल, उच्चैश्रवा घोड्यात पण मला पाहाल. आता हा उच्चैश्रवा काय असा विचार आपल्याला करायला हवा. बरं, समुद्रमंथनातून 14 रत्न जी बाहेर आली त्या 14 रत्नांमधून बाहेर आलेला आहे, इतका मौल्यवान आहे. देवलोकामध्ये याचं वास्तव्य, तो काही भूलोकावरचा नाही आहे. बरं, त्याचं खाद्य पण काय तर अमृताबरोबरच तो आला आहे, त्यामुळे तो असा तसा नाही आहे. हा उच्चैश्रवा अमृत पितो आहे असा तो आहे. इंद्राचं वाहन आहे, देवलोकात राहतो आहे, इंद्राचं वाहन आहे. याचं वर्णन असं करतात की याला 7 मुख आहेत, 7 तोंड आहेत, पांढरा शुभ्र रंग आहे आणि त्याला पंख पण आहेत. असा हा उच्चैश्रवा आहे आणि हा उच्चैश्रवा भगवंत माझी विभूती आहे. आता हे तर सगळं देवलोकातलं आहे, त्यामुळे आपल्याला नुसतं कल्पनेनी 7 तोंड, पांढरा शुभ्र घोडा आणि पुन्हा अमृत पिणारा आणि 14 रत्नांमधलं एक, अशी आपली माहिती ठीक आहे. पण आपण असा विचार करूया की त्यानंतर जे जे आपल्या इतिहासामध्ये स्वामीनिष्ठ अश्व झाले, त्या स्वामीनिष्ठ अश्वांमध्ये भगवंताची नक्कीच विभूती आहे. म्हणजे असं की राणा प्रतापचा चेतक घोडा, आता चेतक घोड्याचा विचार केला तर आपल्याला कळतं की खरंच राणा प्रताप म्हणजे स्वामीनिष्ठ प्राणी असतो आणि ही जी स्वामीनिष्ठता हा जो गुण ह्या घोड्यामध्ये आहे, तेच ह्याचा अर्थच ती भगवंताची विभूती आहे. जणू काही भगवंत रूपानेच तो त्या उच्चैश्रवाचा जणू काही वंशज म्हणून आला आहे काय. अनेकांची आपल्याला दिसेल. महाराजांचा सुद्धा, शिवाजी महाराजांसुद्धा पंचकल्याण कृष्णा नावाचा घोडा अश्व होता, किंवा संभाजी महाराजांच्या घोड्याला पाखरू म्हणायचे, किंवा बाजीराव पेशव्यांचा गंगा, नीलसागर आणि अबलख, हा अबलख जो होता तो आजही आपल्याला बाजीराव पेशव्यांची जी मध्य प्रदेशमध्ये रावेरला समाधी आहे त्या ठिकाणी या अबलखची पण समाधी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे स्वामीनिष्ठ असणाऱ्या या अश्वांचा जर आपण नुसतं स्मरण केलं तरी आपल्या लक्षात येतं की भगवंतांनी अश्वामध्ये स्वतः आलेलं, आणि भगवंतांनी स्वतः त्या काळामध्ये युद्ध व्हायची ती घोड्यावर स्वार होऊनच व्हायची, त्यामुळे त्यांनी खरारा केला आहे वगैरे भगवंतांनी असा आपण उल्लेख वाचतोच. त्यामुळे त्या अश्वावरती भगवंताचं प्रेम आणि त्याचा असणारा माझी विभूती काय तर माझी विभूती उच्चैश्रवा असं म्हटलं आहे. त्यानिमित्ताने राजकुंवराचा शुभ्रक घोडा, त्याची कथा आपण मुद्दाम ऐकूया, कारण ती इतिहासात आपल्याला सांगितली जात नाही. ती कथा ऐकू आणि आज थांबू, नंतरच्या 2 विभूती आपण पुढल्या वेळेस घेऊ. या राजकुंवर जो होता
हा उदयपूरचा राजा होता, राजपुत्र होता. आणि त्या उदयपूरवर कुतुबुद्दीन ऐबकांनी हे केलं, त्या उदयपूर ताब्यात घेतलं. परंतु त्यांनी काय केलं, ह्या राजकुवर करणसिंहाला कैद केलं, मारलं नाही, त्या राजपुत्राला कैद केलं आणि मग लाहोरला घेऊन गेला. आणि लाहोरला गेल्यावर त्याला कैदेत टाकलं, राजकुवरला कैदेत टाकलं. या राजकुवरचा शुभ्रक नावाचा घोडा होता, अत्यंत स्वामीनिष्ठ असणारा घोडा. या घोड्याला पण या कुतुबुद्दीन ऐबकांनी नेलं. तिकडे गेल्यावर काही दिवसांनी असं घडलं की राजकुवरला कैदेत टाकलेल्या राजकुवरला त्यांनी काहीतरी मार्ग काढला आणि कैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पळून जाण्याचा प्रयोग त्याचा फसला, त्याला पळून जाता आलं नाही. आणि मग या कुतुबुद्दीन ऐबकांनी रागावून त्याला फाशी देण्याचं ठरवलं. त्या काळात हे मुसलमान राजे होते ना, ते इतके दुष्ट प्रवृत्तीचे होते की त्यांनी काय केलं, त्याला कैद करायचं ठरलं होतं. त्या ठिकाणी जिथे म्हणजे कैद केलं त्याचा फाशी द्यायचं ठरलं. त्या फाशी देण्याची जी जागा होती ती जन्नत बाग त्याला म्हणतात. त्या जन्नत बागेमध्ये सर्वांसमक्ष त्याला फाशी द्यायचं. आणि नुसतं फाशी द्यायचं नाही, तर धडापासून शिर जे बाजूला झालेलं आहे त्या शिरानी पोलोसारखा खेळ खेळायचा. इतका दुष्टपणा यांच्याजवळ होता आणि ती खेळाची तयारी केली होती. असे सगळा खेळ बघायला कुतुबुद्दीन ऐबक या राजकुवरच्या शिरांनी खेळणार होता, म्हणून तिथे सगळे आलेले होते. झालं असं की त्या राजकुवरला तिथे आणला आणि फाशी देण्यासाठी म्हणून त्याच्या बेड्या काढल्या. शुभ्रकांनी आपल्या स्वामीला ओळखलं. इतका हा स्वामीनिष्ठ आहे की शुभ्रकांनी काय उसळी मारली आणि त्या कुतुबुद्दीन ऐबकाला खाली पाडलं. त्या कुतुबुद्दीन ऐबकाच्या अंगावरती लाथेने मारलं आणि त्याला ठार केलं. खरं तर आजूबाजूला निवडक सैन्य होतं, पण अचानक झालेल्या या शुभ्रकाच्या या अशा प्रकारच्या हल्ल्याला समोर कोणी जाऊ शकलं नाही. बरं, खेळासाठी आलेले होते लोक, त्यामुळे बाकीच्यांजवळ शस्त्र नव्हती. आणि भोवताली असणारे जे सुरक्षा अधिकारी होते त्यांचं काही या शुभ्रकापुढे चाललं नाही. या सगळ्या संधीचा फायदा घेतला. शुभ्रक ह्या राजकुवरजवळ गेला, राजकुवरला पाठीवर घेतलं आणि हवेमध्ये अशी काही उडी मारली आहे की पार लाहोरपासून उदयपूरला आपल्या स्वामींना तो घेऊन आला आपल्या राजधानीत परत. उदयपूरला येता क्षणी सुरक्षित राजकुवरला आणलं, मात्र त्या शुभ्रकाचा पुतळा झाला, अखेरचा श्वास तरी घेतला. असं न थांबता लाहोरून उदयपूरला आपल्या स्वामींना परत येण्याची निष्ठा असणारं एक स्वामीनिष्ठतेचं एक फार मौल्यवान गुण ह्या घोडा नावाच्या प्राण्याजवळ आहे. म्हणून भगवंतानी उच्चैःश्रवा या घोड्यामध्ये मी आहे, माझ्यात पहा असं सांगितलेलं आहे. म्हणून ही पण विभूती भगवंतानी आपली म्हटली आहे. खूप गोष्टी झाल्या आज. आता उरलेल्या 2 विभूती पुढल्या वेळेस आपण घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.